मनोज जरांगे पाटील आज तिसऱ्यांदा आमरण उपोषणाला बसले आहेत। सरकार जोपर्यंत काही ठोस भूमिका घेत नाही तोपर्यंत उपोषणावरून हटणार नसल्याची भूमिका यावेळी जरांगे यांनी घेतली। या उपोषणात त्यांच्या कुटुंबियाचा त्यांना पूर्ण पाठिंबा आहे। मुख्यमंत्री देव माणूस असून ते नक्की आरक्षण देणार अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे यांच्या वडिलांनी दिली आहे। तर सरकारने आता अंत पाहू नये, लवकर कायद्याची अंमलबजावणी करावी, कारण मनोज जरांगे यांची तब्येत त्यांना साथ देत नाहीये। आम्हाला त्यांच्या तब्येतीची काळजी वाटते, पण समाजाच्या भल्यासाठी आमचा त्यांना पाठिंबा असल्याची प्रतिक्रिया त्यांच्या कुटुंबियांनी दिली। ताई, काय सांगणार? जरांगे पाटील पुन्हा एकदा आमरण उपोषणाला बसताय, तुमचा या निर्णयाला पाठिंबा आहे की विरोध आहे? हो, ते उपोषणाला बसतात त्याला माझा पाठिंबा आहे, परंतु असंही वाटतं की त्यांनी उपोषणाला नाही बसावं, कारण त्यांचं शरीर त्यांना साथ देत नाही। 15 तारखेला विशेष अधिवेशन होण्याची शक्यता आहे, मात्र असं असताना जरांगे पाटील 5 दिवसा अगोदरच आमरण उपोषणाला बसताय, का असं? हे सरकार त्यांची भूमिका बदलतं कधी अगोदर। आता अंमलबजावणी म्हणजे आरक्षण द्यायच्या अगोदर असं म्हणत होतं की 40 दिवसाचा द्या, 30 दिवसाचा द्या, 2 महिन्यांचा द्या, परंतु आताही तसं होऊ शकतं। 15 तारखेचं अधिवेशनात ते परत टाईम घेऊ शकतात, त्यासाठी ते उपोषणाला बसले असतील, ते काय मला माहिती नाही, पण सरकारने त्यांना उपोषणाला बसण्याची वेळ नाही येऊन दिली पाहिजे। ताई, जरांगे पाटील म्हणताय गेल्याप्रमाणेच जसं उपोषण केलं होतं, कडक उपोषण, त्याचप्रमाणेचं उपोषण यंदा देखील करणार आहे। ते या उपोषणात देखील ते औषधोपचार घेणार नाहीयेत, पाणी देखील पिणार नाही। ते दिलेला शब्द म्हणजे पाळतातच, जे ते बोलतात ते करून दाखवतातच, परंतु ह्याला कारण म्हणजे सरकार आहे। सरकारने जर लवकरात लवकर अंमलबजावणी केली तर ते नक्कीच उपोषणाला नाही बसणार। आता इतकंही झालं तर नुसतं अंमलबजावणीला सरकारला कितीसा वेळ लागतो, त्यांनी लवकरात लवकर सरकारला केलं। कारणीभूत ठरवतात, मात्र तुमचं सरकारवर आरोप आहे की सरकार मराठ्यांची फसवणूक करतोय असा। आमचा विरोध सरकारवरच असणार, आम्ही सरकारलाच भांडणार, आणि भांडण्याचं कारण ही सरकारच आहे। जर लवकरात लवकर अंमलबजावणी केली तर नक्कीच ते उपोषणाला नाही बसणार। तुमचा आरोप आहे का सरकारवर की सरकार मराठ्यांची फसवणूक करतोय? तसं ते म्हणणार नाही मी, परंतु त्यांनी जर अंमलबजावणी, आता इतकं आरक्षण दिलं, नुसतं अंमलबजावणीच राहिली ना, मग तेवढं केल्याच्या नंतर आम्ही कशाला सरकारला भांडू? भांडण्याचं कारण सरकारच आहे। ताई, काय वेदना होत आहे? खूप दुःख वाटतं ते उपोषणाला बसतात, कारण हे सरकार इतकं निष्ठुर आहे असं वाटतंय आता, की कारण सरकारने नाही त्यांना उपोषणाला बसून दिलं पाहिजे। बाबा, जरांगे पाटील आज पुन्हा एकदा आमरण उपोषणाला बसतायत, काय भावना आहे? बरं आहे, चांगलं आहे, काय जनतेकरता होतंय, चांगलं आहे। एक वडील म्हणून तुम्हाला काय वाटतं? त्यांची तब्येत बरोबर नसते, सगळेजण आग्रह करतायत की तुमची तब्येत बरोबर नाही, तुम्ही बसू नका, पण ते बसतायत आग्रहाने। बसलं मग आता जनतेकरता काहीतरी पाठिंबा द्यावाच लागतो ना। आणि त्याचं पुण्य आहे, मुख्यमंत्री देतेनच ना, त्यांनी शपथ खाल्लेली देते का, आता दिलेलं शपथ थोडं राहिले तर देते ना। आता ते औषधोपचार घेणार नाहीयेत, पाणी देखील पिणार नाही। आता मग आता उपोषणच ते मुख्यमंत्र्याला काहीच वाटणार नाही का? हां, त्याने शपथ खाल्लेले ते बरोबर करते सगळं। एक वडील म्हणून तुम्हाला काय वाटतं? त्यांनी अन्न पाणी सोडून जर उपोषणाला बसतायत, मग बसलं मग काय, जनतेकरता बसलं मग काय हरकत नाही ना, जनतेकरता काय असलं तरी जमतंय। मात्र वेदना होत असतील, हां, वेदना होत असतील, त्रास होत असेल, काय तर असते त्यात, पाठिंबा आहे आमचा त्याला, जनतेचा बी। एवढ्यातून पुण्य कामाला यायचं नाही काय? आमचा पुरा पाठिंबा आहे त्याला। तुमच्या ह्या खंबीर पाठिंब्यामुळेच ते उभे आहेत तिथे। हा, मुख्यमंत्री देव माणूस आहे। हा, तुम्हाला आहे भरोसा? हा, भरोसा आहे आम्हाला, मुख्यमंत्री देणारच ना। सरकार दगाफटका करेल अशी शक्यता आहे का बाबा? नाही नाही, असं काहीच होऊ शकत नाही, त्यांना द्यावंच लागतंय। आता ते आता देव माणसं झालेले आहेत, सगळ्याचं पुण्य कामाला येत आहे, आम्ही कवाच हरकत करणार नाही, आमचा पुरा पाठिंबा आहे।